भाजप नेते रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधवांच्या गाडीला अपघात झाला। धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगावमध्ये अपघात झाला। पिकअप चालकाची संजना जाधव यांच्या गाडीला समोरून धडक बसली आहे। संजना जाधव यांना सुदैवानं कुठलीही दुखापत झाली नाही। पिकअप चालक नशेत असल्यानं हा अपघात घडला असं संजना जाधव यांनी म्हटलं। भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्याचा त्या ठिकाणी जळगावच्या चाळीसगावमध्ये अपघात झालेला होता आणि एकंदरीत त्या अपघातामध्ये सुदैवाने त्या ठिकाणी ते बालबाल बचावलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संजना जाधव आहेत। ताई, एकंदरीत त्या ठिकाणी आपला राजनगाव फाट्यावर अपघात झाला, एकंदरीत कशा प्रकारे हा अपघात झाला, कारण काय होतं अपघाताचं? आम्ही समोर चाललो होतो। मी माझ्या मतदारसंघामध्ये वरठाणला चालले होते आणि वरठाणला जात असताना समोरूनच एक पिकअपवाला आला आणि पिकअपवाला अतिशय नशेत होता आणि तो नशेत असताना त्याने डायरेक्ट माझ्या गाडीलाच समोरून येऊन धडकला आणि अशा प्रकारे तो अपघात त्या ठिकाणी घडला। नेमकी चुकी कोणाची होती ताई? म्हणजे कशा पद्धतीने हा अपघात झाला? आपण कुठे जात होता? तो वाहन चालक होता, तो कुठल्या दिशेने येत होता? तिथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक सगळी एका बाजूनी होती, आम्ही आमच्या साईडनी होतो आणि तो नशेत असल्यामुळे त्याला सुचलं नाही की आपण गाडी लेफ्टला घ्यावी की राईटला घ्यावी। त्यांनी सरळ आमच्या गाडीवर गाडी टाकली। नंतर आम्ही त्याला खाली उतरवलं। खाली उतरल्याच्या नंतर आम्ही त्याला बोललो। त्याला बोलेपर्यंत नशेत असल्यामुळे त्याला काहीही सुचलं नाही आणि नंतर उतरल्यावर तो आम्हाला विचारतो की काय झालं म्हणून। तर तो नशेत असल्यामुळे हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडला। कॅमेरामन रणधीर जाधवसह मी खेमचंद कुमार, छत्रपती संभाजीनगर।